नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह स्टॉक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वीतील पाठ क्रमांक 3 पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेद यावरील स्वाध्याय व त्यांची छान पद्धतीने उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग आजच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती? आपण पाहिलो आहे, द्विमित साधन म्हणजे नकाशा आणि त्रिमित साधन म्हणजे पृथ्वी गोल. त्यातलं पहिलं पाहूया, द्विमित साधनाची वैशिष्ट्य. नकाशाला लांबी व रुंदी असते. नकाशा सपाट पृष्ठभागावर दाखवलेला असतो. नकाशा कागदावर काढलेला असतो. नकाशामुळे आपल्याला देश, राज्य, प्रदेश यांचा व्यवस्थित अभ्यास करता येतो. यानंतर दुसरं साधन पाहूया मित्रांनो, पृथ्वी गोल म्हणजे त्रिमित साधन. पृथ्वी गोलाला लांबी, रुंदी आणि उंची असते. पृथ्वी गोल गोलाकार पृष्ठभागावर दाखवलेला असतो. ही पृथ्वीची छोटी प्रतिकृती असते. पृथ्वी अगदी तशीच असते. पृथ्वी गोलावर आपल्याला समुद्र, खंड, देश यांचे खरे स्वरूप पाहता येते. समजलं असेल मित्रांनो. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्या छोट्या पृथ्वी गोलावर कोणकोणत्या बाबी दाखवल्या जातात? पृथ्वी गोल तर पाहिला आहे आपण. चला तर मग पाहूया. खंड, महासागर, सर्व देशांच्या सीमा, तो देश कोठे आहे, विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त इत्यादी रेषा म्हणजेच रेखा. आणि पृथ्वीला 2 ध्रुव असतात, एक उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. या ध्रुवांचे स्थान, पृथ्वीवरील नद्या, डोंगररांगा अशा पद्धतीने या सर्वांची माहिती पृथ्वी गोलावरती दिलेली असते. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवर होणारा दिवस व रात्र समजण्यासाठी कोणत्या साधनाने समजणं आपल्याला सोपं होईल? सर्वांच्या तोंडात उत्तर आलेलंच असेल. अर्थातच आपल्याला दिवस रात्र समजण्यासाठी पृथ्वी गोल महत्त्वाचा असतो. कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे आपल्याला पृथ्वी गोलामुळे दाखवता येते. एका बाजूला प्रकाश, दुसऱ्या बाजूला अंधार हेही त्यामुळे आपल्याला दाखवता येते. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष पृथ्वी गोल पाहिल्यामुळे आपल्याला दिवस व रात्र कसे होतात हे स्पष्ट होते. यानंतरचा प्रश्न आहे, तुमचं गाव, शहर दाखवण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग होईल? आता आपलं गाव किंवा शहर दाखवायचं आहे नकाशावरती, तर त्यासाठी आपल्याला नकाशा उपयोगी येईल. हा आहे नकाशा. कसं काय उपयोग होईल? तर नकाशामध्ये छोटे छोटे तपशील जे असतात ते स्पष्ट दिसतात. रस्ते, गावं, शहरं, नद्या, डोंगर दाखवले जातात आणि नकाशामुळे आपल्या परिसराचा अभ्यास करता येतो आपल्याला. त्यामुळं गाव, शहर दाखवणं सोपं जातं. शेवटचा प्रश्न आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणतं साधन सहजासहजी नेता येतं? याचं उत्तर सर्वांना माहिती आहे, नकाशा. कसं बरं? नकाशा कसा काय नेता येईल? कारण तो खूप हलका आणि कागदावर असतो. त्याची घडी करता येते आणि तो कुठेही काढता येतो आणि वापरायला सुरुवात करता येते. अशा पद्धतीने आज आपण या पाठावरचा स्वाध्याय पाहिलेला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक थँक्यू. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेल्या स्वाध्यायाची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF डाउनलोड करा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.